च्या रौप्य महोत्सव साजरा करत आहोत आणि या कार्यक्रमाची तारीख सन्माननीय विश्वजित कदमांनी दिलेली होती काका, परंतु आज सकाळी पहाटे ते दिल्लीवरून आले. दिल्लीत जे वातावरण चालले, विद्यार्थ्यांचे जे आंदोलन चालले त्यासाठी ते गेले होते. रात्री 4 वाजता पहाटे ते पुण्यात आले आणि पुण्यातून पलूसला कार्यक्रम होता, समाधान मेळावा, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. पण आल्याच पाहिल्यानंतरच वाटलं की थोडीशी तब्येत नरम दिसत्या आणि कार्यक्रम केला आणि म्हणले मी जाऊन जरा विश्रांती घेतो. तोपर्यंत मी म्हटलं माझी लग्न होती ती भागातली करून मी परत मिटिंगसाठी सुतगिरणीवरती गेल्यानंतर त्यांच्या अंगाला हात लावला तर टेम्परेचर एवढं जास्त होतं. मग डॉक्टर बोलवले, डॉक्टरांनी 2 इंजेक्शन दिले आणि तिने कंपल्सरी विश्रांतीची गरज आहे म्हणून सांगितले. आणि मग बाळासाहेब म्हणले आता मी काही येऊ शकत नाही, पुन्हा एकदा भागात आल्यानंतर या संस्थेला मी निश्चितपणे भेट देणार आहे. त्याचप्रमाणे अंकलकोपच्या कार्यक्रमातसुद्धा असं ते उपस्थित राहणार होते. तोही कार्यक्रम त्यांनी मलाच घ्यायला सांगितला आणि माझी काका झाली पंचायती. तिकडं मेहुण्यांनी आदेश दिला की हे कार्यक्रम घ्या, तोवर इथं सासरे येऊन बसल्यामुळे त्यांचा फोन येत आहे का नाही. माझे आता म्हणजे मेहुण्याचं ऐकायचं का सासऱ्याचं ऐकायचं. मग भाऊच ते म्हटलं असं जरा मग भाऊ म्हणले ठीक आहे बघ तुझं. तेवढ्यात त्यांना फोन आल्यामुळं भाऊ गेले. परंतु या सहकारामध्ये काम करत असताना या महाराष्ट्राला सहकारामुळं एक वेगळं वैभव प्राप्त झालं. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणावर सहकार रुजला तेवढा भारतामध्ये इतर कुठल्याही राज्यात सहकार रुजलेला नाही. आणि या सहकाराच्या माध्यमातून निश्चितपणे या समाजाची, आपल्या भागाची आणि जास्तीत जास्त करून पश्चिम महाराष्ट्राची प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. आणि ही प्रगती झाली याला मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्राचे नेते आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक महाराष्ट्राला सहकाराची दिशा दिली आणि त्या विचाराला बरोबर घेऊन या जिल्ह्यामध्ये काम करत असताना स्वर्गीय वसंतदादा असतील, नागनाथांना नायकोड साहेब असतील, डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब असतील, आर राव असतील, जयंत पाटील साहेब असतील, अनेक नेते मंडळांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि सहकार रुजवण्याचं काम या सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये 8-10 वर्षापूर्वी सहकार टिकतोय का नाही हा प्रश्न निर्माण झाला होता आणि सहकारावरचा लोकांचा विश्वास थोडा कमी झाला होता. त्यामध्ये पतसंस्था होत्या, बँका होत्या, अनेक बाबतीमध्ये लोक साशंक होते की आपण हा सहकार मोठा केला. परंतु अलीकडच्या काळामध्ये थोडंसं वेगळं त्याला वळण लागलं आणि सहकारामध्ये एक वेगळी वातावरण निर्माण झालं आणि मग लोक म्हणायला लागले आता सहकार टिकला पाहिजे. यासाठी पुन्हा सर्वांनी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि पुन्हा सहकाराला चांगले दिवस आलेले आहेत असं माझं मत आहे. आणि हे करत असताना एका चेअरमनचं किंवा एका नेतृत्वाचं काम नसतं, तर ह्यात प्रत्येक घटक यामध्ये सामील झाला पाहिजे. त्यामध्ये सभासद असतील, सभासद ठेवीदार असतील, सभासद कर्जदार असतील, या सर्वांचं यामध्ये योगदान असणं गरजेचं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये ही संस्था सातत्यानं अवर्ग मिळवत होती. परंतु एकदा कर्जमाफी झाली आणि त्यामुळं भरणाऱ्याला वाटलं याला आपली चूक झाली म्हणून थोडंसं पुन्हा कर्ज वाटप झाल्यानंतर पुन्हा थकबाकी वाढली, पुन्हा एकदा कर्जमाफी झाली. तिसऱ्यांदा लोक म्हणली खरंच आपण भरतोय ते आपला मूर्खपणा आहे म्हणून एवढी थकबाकी वाढली की हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या काका या सोसायट्या 100% वसूल झालेल्या आहेत सभासद लेवलला. मग सहकार टिकवायचा असेल तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि जरी सरकारनं आपल्याला कर्जमाफी केली तर ही कर्जमाफी पूर्ण करू शकत नाही सरकार कोणाचंही असू द्या.
कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जमाफ सरकार करू शकणार नाही. फार फार तर तुमचं पीक कर्ज माफ करेल आणि मग पीक कर्ज माफ करत असताना किती 4-2 लाख 5 लाखाच्या पेक्षा कुणाला पीक कर्ज जास्त मिळणार नाही. राष्ट्रीयकृत बँकेचा प्रश्न वेगळा, परंतु सहकारामधल्या ज्या बँका आहेत, ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, ह्या आपल्यावरती तरलेल्या बँका आहेत. आपण जो कर्ज घेतो त्याचा परतावा देतो, लोकांच्या ठेवी घेतो, हा एक देवाणघेवाणाचा विषय हा आपल्याच चाललेला असतो आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून आपली प्रगती करत असतो, आपल्या संस्थेची प्रगती करत असतो. मग आपण सुद्धा कर्जमाफी होत्या, कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून बऱ्याच वेळा असले तरी पैसे आपण भरत नाही आणि कर्जमाफी व्हायला 1 वर्षात काय लगेच माफी होत नाही, 5-6 वर्ष जाते. मग 5-6 वर्ष ज्यावेळी आपण थकबाकीत जातो त्यावेळी व्याजाचा हा टप्पा आपण घेतलेल्या कर्जापेक्षा किंवा किंबहुना होणाऱ्या कर्जमाफीपेक्षा जास्त झालेला असतो. आणि मग इतर ज्या सवलती आहेत, जे शासन सवलत देते, नाबार्डची सवलती असतात, व्याजदरात सवलती, हे आपल्याला मिळत नाही. आणि एकूण विचार केला तर सभासदांचा काका आपल्याला तोटा झालेला दिसून येतो. कारण आपण विचार करत नाही. आपल्याला 4% दरानं, 3% दरानं, 6% दरानं जे कर्ज मिळतं त्याचा रेट 12-13% जातो. पुन्हा मग त्या सोसायटीचं दंडव्याज, व्याजाव्याज हे चालू राहतं आणि एकूण जर हिशोब केला तर आपल्याला कर्जमाफी शून्यच मिळते. आपल्या खिशातले 4 पैसे गेलेले असतात. आणि शासन कर्जमाफी करत असताना त्यातसुद्धा 5 लाख कर्ज असेल तर 2 लाखच कर्जमाफी झाली. 2 लाख तुम्ही भरलं तर वरचं 3 लाख तुमचं माफ होणार आहेत. पण लोक काय करतात, आता अजून जरा थांबूयात, वरचं 3 लाख बी माफ होतं. असं करून पुन्हा जे तुम्हाला मिळते ते सुद्धा आपण घेत नाही. आणि एकदा वेळ टळून गेली की पुन्हा मग चालू होतं, अहो आमचं आता आपण भरूया पैसे. असं होत नाही. सभासदांनी सुद्धा काळजीपूर्वक कर्ज घेतलं पाहिजे, काळजीपूर्वक कर्ज हे परत केलं पाहिजे. ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. आणि संस्था मोठी करायची असेल तर प्रत्येक सभासदानं संस्थेचं हित कशात आहे, आपलं हित कशात आहे हे पाहिलं पाहिजे. आज जिल्हा बँक आपली अतिशय सक्षम आहे. जिल्हा बँकेच्या ठेवी आता भरपूर वाढलेल्या आहेत आणि त्या वाढल्यानंतर चांगला ग्राहक पाहिजे म्हणून आपण साखर कारखाना जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याबाहेरच्या सहकारी साखर कारखान्यांना आपण कर्ज पुरवठा केलेला आहे. या पलूस तालुक्याचे सभापती, उपसभापती दोघेही इथे उपस्थित झालेले आहेत. संस्थेच्या वतीनं मी तुमचं स्वागत पंचायत करतो. समितीचे उपसभापती उगळे साहेब यांचे स्वागत केलं, मी केलं आता दोघांचं. आणि दादा बुके दा तुमचं चाललं. आणि मग या ठेवी साखर कारखान्यात द्यायच्या, म्हणजे साखर कारखान्याला दिल्या तर त्या प्रक्रिया उद्योगाला आपण देतोय काका, आणि त्या ऊसाचं येणाऱ्या कारखान्याला ऊस येतो त्याचं बिल त्या माध्यमातून देण्याची व्यवस्था केली आहे. म्हणजे हे चक्र आहे. बँक, साखर कारखाना, शेतकरी, शेतकरी, सोसायटी, पुन्हा बँक, अशा पद्धतीचं चक्र जर व्यवस्थित फिरलं तर निश्चितपणे जिल्हा बँक अडचणीत येणार नाही, सहकारी सोसायटी अडचणीत येणार नाही, शेतकरी अडचणीत येणार नाही आणि आपला त्यामुळं प्रगतीचा टप्पा वाढलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे करत असताना या गावातील, या भागातील नेते मंडळीचा सुद्धा आपल्यावरती अंकुश असला पाहिजे. आणि जी संस्था आपल्याला विश्वासानं चालवली जाते ती आपण सगळ्यांनी व्यवस्थित चालवली पाहिजे. मग आता या गावचे माने मेहरबान असतील, महाराज असतील, पुन्हा मांगलेकर बाप्पा असतील, पाटोळे दादा असतील, सदू काका असतील, ह्या मंडळाकडे एवढी ऊर्जा होती काका. त्यांच्याकडे बघितलं तर वय त्यांचं दिसत होतं, परंतु कामाची एवढी प्रचंड ऊर्जा असायची. तुमचे वडीलसुद्धा एक प्रचंड ऊर्जा असणारं काम करणारं व्यक्ती सर आपल्या वडिलांच्याकडे पाहिलं जायचं. आणि सातत्यानं गावाचं कुठलंही काम असो, व्यक्तिगत कामं असू दे, सार्वजनिक संस्थेचं काम असू दे, ग्रामपंचायतीचं काम असू दे, कारखान्याचं काम असू दे, ही लोक तळमळीनं एकसंगपणे काम करत होती. मी तर एकदा, आणि कायम येणार, कुंडलला येणार साहेब असले की येणार साहेब. एकदा तर मी पुण्याला निघालो सकाळी, मी 6:45 वाजलेत, मी सातारमध्ये होतो आहे आणि महाराजांचा मला फोन आला, कुठं आहे तुम्ही? आम्ही हॉलमध्ये येऊन बसलो. अहो महाराज मी पुण्याला आलो आणि सातारच्या पुढं आहे.
मला फोन तरी करायचं याचं म्हणून. नाही म्हणले, सकाळी लवकर आलो मी. आणि त्यांना एक सवय होती, सकाळी जायचं. गावाचं जे काम आहे, समाजाचं काम आहे, ते पहिलं झालं पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्या घरचं काम करायला ती मंडळी तयार असायची. म्हणजे अशा पद्धतीचं विकासाचं काम, अशा पद्धतीचा गावचा विकास, आपल्या माणसाचा विकास, संस्थेचा विकास झाला पाहिजे, अशा पद्धतीचं धोरण ही लोकं घेत होती. आणि काम करत असताना, सहकारामध्ये काम करत असताना अण्णा असतील, पद्मनाभराव कदम साहेब असतील, वसंतदादा असतील, राजाराम बाप्पू पाटील असतील, ह्या मंडळीने दूरदृष्टी ठेवून या वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या आणि या संस्था चालवत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं काटेकोरपणे निश्चितपणे चालवलेल्या आहेत. जी जी मदत या सोसायट्यांना लागेल ती मदत या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून निश्चितपणे केली जाईल. आत्तापर्यंत सोसायटीला आपण भरपूर मदत केलेली आहे. आणि काका, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण शिफारस पत्रामध्ये सगळ्यात जास्त माझी शिफारस पत्र आहेत. मग तो तालुक्यातला असला तरी दिलं आहे, तालुक्याचा बाहेरचाही असला तरी दिलं आहे. म्हणजे येईल ते माणसाचं काम झालं पाहिजे, त्याला मदत करण्याची भूमिका ही साहेबांच्याकडून आम्ही शिकलो. सामान्य माणूस हा आपला आहे आणि ह्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे, येईल त्याला मदत झाली पाहिजे. आज सत्तेत असो अगर नसो, पण ज्यावेळी आपण सत्तेत नसलो तरीसुद्धा लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे. ह्या भावनेनं आम्ही काम केलं. लोकांच्या मनामध्ये आपण राहिलं पाहिजे आणि कामाच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी साहेबांचे जे विचार होते, विकासाची दिशा होती, तीच विकासाची दिशा या विभागाचे आमदार विश्वजित कदम यांनी घेऊन काम चालू केलं आहे. निश्चितपणे अतिशय साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनीसुद्धा या मतदारसंघाचा विकास करण्याची सार्वजनिक कामं असतील, रस्ते असतील, वेगवेगळ्या ठिकाणची कामं असतील, समाज मंदिरं असतील, धार्मिक स्थळं असतील, या ठिकाणी लाखो कोट्यावधीचा निधी आपल्याला आणून दिलेला आहे. आणि आपली सेवा करण्याची संधी आपण साहेबांना दिली, त्यानंतर साहेबांच्या पाशात विश्वजित कदमांना दिली आणि त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. आणि आदरणीय मोहनशेठ दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत. आपला आशीर्वाद, आपलं प्रेम, सदिच्छा या आमच्या पाठीशी सदैव असाव्यात, एवढीच या ठिकाणी मी आपणाला विनंती करतो. या श्री विष्णू विविध कार्यकारी सेवा संस्थेला मी शुभेच्छा देतो. ही संस्था अजून मोठी व्हावी आणि या संस्थेचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम निर्माण व्हावं, त्या कामाचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला, सभासदांना व्हावा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.